सामाजिक पातळीवर न्यायाचं काम करणाऱ्या व्यक्तींचा समाजाकडून गौरव होणं अपेक्षित असतं आणि हेच मोलाचं काम महाडच्या चवदार तळ्याच्या काठावर झालं. रायगड जिल्ह्यातील महाड हे शहर एका ऐतिहासिक क्रांतीची साक्ष देत उभं आहे. शिवछत्रपतींच्या स्वराज्याची राजधानी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक क्रांतीची मशाल पेटलेल्या, त्याचबरोबर अस्पृश्यांना पाण्याचा हक्क मिळवून देणारं डॉक्टर आंबेडकर यांचा चवदार तळ्याचा सत्याग्रह झालेल्या रायगड जिल्ह्यातील हे महाड. सावित्री नदीच्या काठावर वसलेल्या या महाड शहरात राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद 2026 आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या दिमाखात आणि इतिहासाची आठवण देत संपन्न झाला. विवेक विचार मंच, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्री संजय शिरसाट, त्याचबरोबर राष्ट्रीय भटके विमुक्त जाती जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री दादा इदाते, ज्येष्ठ साहित्यिक लेखक शरणकुमार लिंबाळे, पनवेल तालुक्याचे आमदार प्रशांत ठाकूर, आमदार सुनील कांबळे यांच्यासह अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित गायकवाड उपस्थित होते. मानवी हक्क आणि सामाजिक समतेचं प्रतीक असलेल्या चवदार तळ्यावर केंद्रीय मंत्री रिजिजू यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्र्यांचा सन्मान अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. ज्ञान, शांती आणि करुणेचं प्रतीक असलेल्या तथागत गौतम बुद्धांची प्रतिमा देत गायकवाड यांच्या हस्ते केंद्रीय मंत्र्यांचा उचित सन्मान करण्यात आला. त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळा साजरा झाला. यावेळी राज्यमंत्री संजय शिरसाट, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित गायकवाड यांचाही सन्मान करण्यात आला. राज्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दिला जाणारा छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार सन्मानानं बहाल करण्यात आला. विश्वजित गायकवाड यांच्या वतीनं तथागत गौतम बुद्धांची प्रतिमा देत मोठ्या आदरभावानं पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात विश्वजित गायकवाड हे एक व्यक्तिमत्व आणि त्यांचं कार्य उजळून निघालं. गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या भारताची भीमज्योत दीक्षाभूमी ते चैत्यभूमी या उपक्रमाचं विशेष कौतुक करण्यात आलं. त्यांनी महाराष्ट्रात राबवलेल्या या उपक्रमाची दखल केंद्रीय मंत्र्यांकडूनही घेतली गेली. महाड इथं झालेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून उत्तम प्रतिसाद मिळाला.